ये सिग्मा का DG50-500 mm का लेंस आया है। ये किसी ने पहले खोल के इसको बनाया नहीं, तो इसका क्या हो गया था, तो ये इसका लीवर काम नहीं कर रहा था, तो किसी ने फेविक्विक डाल दिया इसके अंदर। फेविक्विक डाल देने की वजह से ये पूरा कंप्लीट जाम हो गया। ये कैसा जिस पोजीशन पे आना चाहिए वो नहीं आ रहा, तो अपन इसको रिपेयर करते हैं। इसका पूरा अलाइनमेंट करेंगे अभी अपन, क्योंकि फेविक्विक का कहाँ पे जाके है, म्हणजे काय झालं, ज्यांचा लेन्स होता त्यांनी काम करत नव्हतं हे, तर त्यांनी त्याच्यात फेविक्विकचं काही थेंब टाकून दिले, तर ते जे लिव्हर आहे हा परफेक्ट आपल्या जागेवर मूवमेंट करत नाही, म्हणून ते ॲपर्चर काम नाही नव्हतं करत. तर आपण त्याला आता केलं आहे व्यवस्थित. आता काम करता है लेंस, पण जैसे विषय झाला आहे का हा पार्ट काम नाही करता है. कसं स्प्रिंगचं टेंशन नहीं है, परत वापस जायला पाहिजे ना, तो ये वापस नहीं जा रहा है, तो इसके लिए अपन कुछ करते हैं, ठीक है ना. तो याला आता यांनी फेविक्विक टाकून दिलं तर अवघडच आहे, तरी काही हरकत नाही, त्याला पण करू व्यवस्थित. पार्टीकडून टाईम मागितला मी 1-2 दिवसाचा, तर याला करणं म्हणलं तर डोकंदुखीच आहे. कारण कसं असते, आपण जाणबुजून फेविक्विक कुठं पण टाकून देतो ना, त्याच्यामुळे कुठं कुठं अडलं आहे फेविक्विकचं नाही ते शोधून त्याला साफ करणं आहे आता. बरं, काही हरकत नाही, करू याला आपण आता व्यवस्थित. तर मित्रांनो, तुम्ही एक लक्षात घ्या, कॅमेरा असो लेन्स असो काय जरी चिपकवायचं असेल तर टेक्निशियनशिवाय तुम्ही काही करू नका. तुम्ही नाही तर तुम्ही करायला जाणार एक आणि होणार एक, मग टेक्निशियनचं काम वाढून जाणार विनाकारण. तर आपल्याला जे समजतं तेवढंच काम करायचं, बाकीचं काही करायचं नाही. आता बघा ना, जर चुकून जर आतमध्ये जर लेन्सच्या आतमध्ये जर फेविक्विक गेलं असतं तर ॲपर्चरचा ब्लॉक बाकीचे कंपोनेंट सब चिपकले असते ना आतच्यात. आता जसे याने इथे फेविक्विक टाकून दिलं यांनी, त्याच्यामुळे सगळं हे गोंधळ झालेला आहे. तर काही हरकत नाही, आपण याला क्लीन करू व्यवस्थित. आपल्याकडे ग्राइंडर आहे छोटं आहे, त्याला लावतो आता मी. फक्त फेविक्विकचे पण पॉईंट साफ करता येतं ना, कुठं असेल तर ते निघून जाणार. कसंच ते एकदम नाजूक असते हा भाग, याच्यामध्ये जिथे की गॅपमध्ये फिरणारा जो पार्ट आहे त्याला बिलकुल कशाचा पण अडथळा नाही पाहिजे, कारण काय ॲपर्चरचं काम करते हे. आणि कोणतंच काम अवघड नाही आहे, तुम्ही मनापासून केलं तर ते तुम्ही सहज करू शकता. तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला शेअर करा, आणि माझ्या डिस्प्लेवर नंबर पण असतो, तुम्ही मला फोन करून विचारू शकता. कारण याच्यामध्ये काही काही फेविक्विकचे पटीक आहे, कारण की ही जी रिंग आहे आतमध्ये व्यवस्थित फिरते ही. ज्यांनी कोणी याच्यामध्ये फेविक्विक टाकला आहे त्याच्यामुळे हे काम करणार नाही, कारण फेविक्विक पूर्ण साफ करत आहे. तर मित्रांनो, चुकून पण असं काय झालं
तर फेविक्विक टाकायचं नाही किंवा कोणतं बी लोशन ते ग्राइंडरने का होणार, जिथे जिथे फेविक्विकचे कणं फसले असेल ते पूर्ण निघून साफ होऊन जाणार. हे बघा थोडं फेविक्विक त्याच्यात लागलेलं बघा. त्याला आपण व्यवस्थित साफ करू याला, जेणेकरून आपल्याला काम करताना त्रास होणार नाही. आणि हे कसं खूप नाजूक पार्ट आहे हा. हे पूर्ण साफ केल्यानंतर तुम्हाला मी लेन्स पूर्ण ओके करून दाखवणार तुम्हाला मी.